नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ITD क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका क्रमांक 14। तर बघा, आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न पहिला, ग्लोबल पीस इंडेक्स 2023 नुसार जगातील सर्वात शांत देश कोणता आहे? बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आइसलँड हा काय आहे तर जगातील सर्वात शांत देश आहे। प्रश्न दुसरा, स्नायूंचा पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोडियम हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ओडिशा आपलं बरोबर उत्तर आहे। म्हणजे काय तर चिल्का सरोवर ओडिशा राज्यात आहे। प्रश्न चौथा, महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्रामचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न पाचवा, बऱ्याच फळांना व काही फुलांना जो रंग येतो तो पुढीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अँथोसायनिनमुळे काय येतं की फळांना किंवा फुलांना या ठिकाणी रंग येतो। प्रश्न क्रमांक 6, केळी या पिकातील बंची टॉप किंवा शेंडा झुपका हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विषाणू आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न 7, वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? कोणती लोम प्रकारची मृदा? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ज्वारी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दोन्ही ठिकाणी लिंक टाकत आहे, त्यावरती क्लिक करून सर्वांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 8, जगातील शांततेचा 163 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 126 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 9, भारतात मध्यवर्ती शेळी व लोकर संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अंबिकानगर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 10, स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे हे मेंदूच्या कोणत्या भागाचे कार्य आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 बघा प्रमस्तिष्क आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राज्य शासन आपलं बरोबर उत्तर आहे। आणि ग्रामपंचायतीचा सचिव हा कोण असतो हे सर्वांनी पटापटा कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न 12, दा सावरकरांच्या जीवनकार्याचा कोणत्या राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश केला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, नायट्रोजनयुक्त संयुगांचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विनायट्रीकरण आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी कोणत्या फळात लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी करवंद आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, सर्वात जास्त म्हणजेच 5 उपमुख्यमंत्री कोणत्या राज्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आंध्र प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण कृषी तांत्रिक प्रश्नांवरती बरेचसे व्हिडिओ बनवले आहेत आणि जर तुम्हाला कृषी तांत्रिक प्रश्नांचे इथून मागचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्यांची लिंक या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, त्यावरती क्लिक करून सर्वांनी आपले महत्त्वाचे कृषी तांत्रिक प्रश्न नक्की बघून घ्यायचे आहेत।
प्रश्न क्रमांक 16 मांजराकडून उंदीर मारला गेला या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्मणी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 अबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केवल प्रयोगी अवयव आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 तो गावाहून आत्ताच आला या वाक्यातील विभक्ती कोणती. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पंचमी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आणि शब्द कोणता आहे वारुणी. बघा त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मध्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 क्षणोक्षणी सालोसाल फिरून पुन्हा पुन्हा या शब्दाच्या उदाहरणावरून क्रियाविशेषण अवयवांचे प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आवृत्ती दर्शक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चित्ता आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आणि व शिवाय नी आणखी या शब्दांचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी समुच्चय बोधक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा. शब्द बघा रक्तचंदन कमलनयन. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्मधारय आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आम्हाला सोने हवे आहे पण ते शेतात उगवणारे हवे या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संयुक्त वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 विधानार्थी वाक्याचा शेवटी कोणते विरामचिन्ह येते. तर बघा या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पूर्ण विराम. प्रश्न क्रमांक 26 डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कानाडोळा करणे. प्रश्न क्रमांक 27 परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सर्वत्र आपलं बरोबर उत्तर आहे. बघा शेवटचे 3 प्रश्न आणि पुन्हा मी विनंती करतो आहे की जर अजूनपर्यंत कोणी व्हिडिओला या ठिकाणी लाईक केला नसेल तर व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक नक्की करा. आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा. कारण की आपण येणाऱ्या काळात सर्व परीक्षांसाठी असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्या विषयासाठी किंवा कोणत्या परीक्षेसाठी व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल किंवा कोणता प्रश्न असेल तो देखील या ठिकाणी मला कमेंटमध्ये विचारत चला. प्रश्न क्रमांक 28 आई म्हणून कोणी आईचा हाक मारी या काव्यपंक्तीमधील रस कोणता. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी करुणरस आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उपमा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 राम सागरात पोहतो यातील विभक्ती ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सप्तमी आपलं बरोबर उत्तर आहे.